नमस्कार. आपण आहोत आता खोळेवाडी, जो प्रभाग क्रमांक 4 खराडी वाघोली ह्या भागामध्ये एरिया येतोय. परंतु हा एरिया 1970 पासून हा पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश असलेला हा एरिया आहे. तुम्ही जर ह्या एरियाची अवस्था बघितली तर ह्या एरियाला जवळजवळ 55 वर्ष झाली आहेत की हा एरिया कॉर्पोरेशन मध्ये आहे. परंतु हा एरिया एअरपोर्टच्या मागच्या बाजूला असल्यामुळे नेहमीच हा परिसर हा उपेक्षित राहिला आहे. ह्या एरियाकडे प्रचंड असं दुर्लक्ष झालंय. आपण बघतोय की प्रत्येक गल्ली बोळात फिरतोय, सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे. कसल्याही प्रकारची व्यवस्था ह्या लोकांना दिलेली जात नाही. हे जे ड्रेनेज लाईन आहेत हे सगळीकडे तुंबलेले आहेत. याचं कसल्याही प्रकारचं नियोजन नाही, याची साफसफाई होत नाही. बऱ्याच ठिकाणच्या स्ट्रीट लाईट बंद आहेत. म्हणजे हा जो एरिया आहे 55 वर्ष जर हा पुणे महानगरपालिकेमध्ये असेल आणि तो अजूनही सुखसुविधांपासून वंचित असेल तर मग खरोखरच धन्य आहे की आजपर्यंत या आपल्या राजकारण्यांनी, या पुढाऱ्यांनी काय केलं, किंवा आपण जे नगरसेवक निवडून देतो त्यांनी एवढे वर्ष काय केलं, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक म्हणून मला पडतोय. खरोखर पुण्याच्या अत्यंत पॉश एरियाच्या जवळचा हा एरिया आहे, सिटी मधला आहे आणि सिटी मधला एरिया आहे. 55 वर्षापासून महानगरपालिकेत समावेश असलेला एरिया, परंतु इथली लोक काय अवस्था आहे, लोकांना जनावरांसारखं राहावं लागतंय. आणि नेहमीच इलेक्शन आलं, निवडणुका आल्या की लोकांना आश्वासन दिलं जातं की तुमच्या सर्व गरजा आम्ही पूर्ण करू, आणि इलेक्शन झालं की हा माझा समाज आहे, ही माझी लोक आहेत, यांचा विसर हा पडला जातो. तर आता गरज आहे चांगल्या सुशिक्षित लोकांची, आणि काहीतरी समाजासाठी करू शकतात अशा लोकांना निवडून देणं हे समाजाचं कर्तव्य आहे. म्हणजे इलेक्शन जवळ आल्यावर तुम्हाला अनेक प्रलोभनं, अनेक आश्वासनं दिली जातील आणि ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या नावाखाली तुम्हाला विकत घेतलं जाईल. परंतु तुम्हाला एकदा विकत घेतलं की ते तुमचा विसर या राजकारण्यांना 100% पडणार. काय अवस्था झाली तुम्ही बघा, लोक कशा प्रकारे राहतायत. एवढ्या वर्षांपासून लोक तुम्हाला निवडून देत आहेत, परंतु कसल्याही प्रकारचे डेव्हलपमेंट स्मार्ट सिटी म्हणून पुणे गणले जाते. पण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत असलेला हा प्रभाग क्रमांक 4 खराडी वाघोली, त्या अंतर्गत असलेला खोळेवाडीचा भाग लोक जनावरांसारखी राहत आहेत. काय आता खरी परिवर्तनाची गरज आहे, खरी लढाई बघा तुम्ही. कशाही प्रकारचा रस्ता नाहीये, ड्रेनेज तुंबलेले, गटार लोकांच्या दारातून वाहत आहेत, आणि आपले पुढारी मजा मारतायत असंच म्हणावं लागेल. तर मी खोळेवाडीच्या सर्व जनतेला विनंती करतो या माध्यमातून की तुम्ही माझ्यासारखा एक डॉक्टर पवन सोनवणे, एक सुशिक्षित उमेदवार निवडून द्या. तुमच्या या सर्व गरजा, म्हणजे या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवणं गरजेचं होतं, परंतु कशा प्रकारे कोणी इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं आय डोंट नो. या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बनवून ह्या भागाला स्वच्छ आणि सुंदर स्मार्ट करता आलं असतं. परंतु इलेक्शन आणि नंतर विसर अशी आपली भूमिका राजकारण्यांची असल्यामुळे प्रभाग नेहमीच उपेक्षित राहतो. धन्यवाद.